मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली। या उपोषणासाठी बुधवारी सकाळी त्यांनी अंतरवली सराटी येथून गणेश पूजा करून प्रस्थान केले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली। फडणवीस यांनी मराठा समाजाला फसवले, त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत। आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्या आणि समाजाच्या योगदानाचा आदरही करायला हवाय। फडणवीस हे मुंबईत कोणत्याही आंदोलकाला आझाद मैदानावरती जाण्यापासून रोखणार नाहीत आणि गरिबांच्या वेदनेचा आदर करतील अशी आमची आशा आहे। आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देणं ही मराठा समाजाची चेष्टा आहे। फडणवीस यांनी सगळ्या महाराष्ट्रासमोर हे सिद्ध करायचं होतं की त्यांनीच आंदोलनाला परवानगी दिली आहे। त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं। महायुतीचे सरकार मराठ्यांच्या मतांवर आलंय। मी वारंवार सांगितलंय, आजही तेच सांगत आहे। तुमच्या विरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली तर येणारे दिवस तुमचं राजकीय करिअर हे बर्बाद करणारे असतील असा इशारा पाटलांनी दिलाय। पुढे जरांगे पाटील म्हणाले, फडणवीसांकडे योग्य संधी आहे आणि त्यांनी संधीचं सोनं करावं। मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे। तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा। मराठा मरेपर्यंत आम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाहीत, हा आमचा शब्द आहे असेही पाटील म्हणाले। 3 वाजता का काय काल आणि आम्हाला कवा निघायचं, आज रात्रीत काय करायचं, म्हणजे ती डाव साधला बरोबर। देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागू घेतो। न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार, आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे। न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे। आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवते समोर उभा राहणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता, हे सत्य। त्याच्यामुळे यांनी अचानक गोळ केला आणि मराठ्याला माहितच नाही काय झालं। आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची।